लग्नाची बेडी भाग 6. अलका आणि आत्यापासून बोलू लागले. काही वेळापूर्वी सर्वांनी आत्याचा आवाज ऐकला होता. हळूहळू सर्वजण हॉलमध्ये येऊ लागले. आलोक त्यांची नजर आत्यावर पडली तेव्हा ते आनंदाने तिच्याकडे आले आणि पाया पडून आशीर्वाद घेत म्हणाले, आत्या, तुम्ही येणारच होते तर आम्हाला सांगायला हवे होते. आम्ही ड्रायव्हरला पाठवला असता. तेवढ्यात आत्या त्यांच्या चेहऱ्यावर हात ठेवला आणि प्रेमाने म्हणाले, जर मी सांगितले असते सरप्राईज कसं मिळालं असतं. आत्याचे शब्द ऐकून आलोक हसले. हळूहळू लोक त्यांना भेटायला येऊ लागले. नरेंद्रनेही आत्याबाईच्या पाया पडले. मग आत्याबाई त्यांना देखील खूप प्रेमाने आशीर्वाद दिला. तेवढ्या शिया आणि श्यामली आले. आत्याबाईला पाहताच त्यांनी एकमेकांकडे पाहिले. त्या दोघी हळूहळू आत्याबाई जवळ गेल्या आणि पाय स्पर्श करण्यासाठी खाली वाकले. आत्याबाई वाईट चेहरा करत म्हणाले, बस बस म्हणत ते पाय मागे ओढले. आमच्या लहान नातू कुठे आहे? तो अजून आला नाही का? मग अलकाने तिला सांगितले की त्याची परीक्षा संपणार आहे. तो 3-4 दिवसात येईल. ती आणखी काही बोलणारच होती. तेवढ्यात आजोबा पायऱ्यांवरून उतरून आता आत्याबाईकडे पाहिले. राजेश्वरी, तू कधी आलीस? आजोबांचा आवाज आत्याबाईच्या कानावर पडताच ती तिच्या जागेवर उठली आणि मागे वळून पाहत म्हणाली, दादा. आत्याबाई आजोबांच्या बहीण होती. अगं राजेश्वरी, तू तर तीर्थयात्रेला गेली होतीस ना, कधी आलीस सांगितले नाहीस? दादा, आता तर मी थेट घरात आले आहे. मग आजोबा आणि आत्याबाई बोलत बसले. मंडळी, मी तुम्हाला राजेश्वरी आत्याबाईचं 2 मुलांबद्दल नंतर सांगते. कथा पुढे जाईल तसं तुम्हाला कळेल. आत्याबाई बोलत बसली होती. अचानक तिची नजर पायऱ्यांवरून शौर्य येताना दिसला. शौर्यने आत्याबाईला पाहिले तेव्हा त्याचा चेहरा उजळला. शौर्याला पाहून आजोबांच्या चेहऱ्यावर एक मोठे हास्य आले. शौर्यही त्याच अवस्थेत होता. माफ करा आत्याजी म्हणत तो पटकन आत्याबाईकडे आला. खाली वाकून नमस्कार करून आत्याबाईला मिठी मारली. आय मिस यू आत्याजी. मला तुमची खूप आठवण येत होती. तुम्ही अचानक इथून का निघून गेलात? तो हे सर्व बोलत होता तेव्हा मिताली पायऱ्यावरून खाली येत होती. मितालीला पाहून आलोक यांचा बोवया उंचावल्या. नरेंद्रने आजोबांचीही तीच अवस्था झाली, पण ते आत्याबाई समोर काहीच बोलले नाहीत. काही वेळाने शौर्य तिच्यापासून वेगळा झाला आणि तिच्याकडे बघत म्हणाला, आत्या, तू आम्हाला सोडून जाणार नाहीस ना? नाही रे बाळा, मी जाणार नाही. आता मी नाचून बनवलेले जेवण खाणार आहे. बाय द वे, मला माझ्या नाचुनीला भेटायचं आहे. ती कुठेच दिसत नाहीये. तेवढ्यात मिताली शौर्याच्या मागे येऊन उभी राहिली. आत्याबाई हे सर्व खूप गोडी गुलाबीने बोलत होती, पण मितालीला पाहताच तिने आत्याबाईचं चेहऱ्यावर खूपच हास्य उमटले. मितालीनेही हसत वाकून पाया पडली. तेवढ्यात आत्याबाई तिला भरभरून आशीर्वाद दिला. अष्टपुत्र सौभाग्यवती भव असे अनेक आशीर्वाद दिले. तिनेही आशीर्वाद देताच घरातील सर्वजण तिच्याकडे डोळे मोठे करून पाहू लागले. तेवढ्यात आजोबा आत्याबाईला थांबवले आणि म्हणाले, राजेश्वरी, मी मान्य करतो की तू तुझ्या नातवावर आणि नातसुनेवर इतके प्रेम करतेस, पण तू हे समजून घेतले पाहिजे की तुझ्या पायांना स्पर्श करणारी मुलगी आमच्या शौर्याची बायको नाहीये. आजोबांचे बोलणे ऐकून आत्याबाईने आश्चर्याने डोळे मोठे केले आणि मिताली तर पूर्णपणे संतापली. आजोबांच्या बोलण्याने तिला खूप राग आला, पण ती तिथेच उभी राहिली आणि तिचा राग मनातच दाबून ठेवली. मग तोंड उघडत ती म्हणाली, आत्याजी, मला माफ करा, मी शौर्याची बायको नाही. हो, खरंच मी शौर्याची बायको नाही. शौर्याची बायको अजूनही तिच्या खोलीत आहे. मी इथे काही दिवस राहण्यासाठी आले आहे. खरं तर मी शौर्याची मैत्रीण आहे. तेवढ्यात आत्याबाई अलकाकडे रागाने पाहिले आणि म्हणाले, अलका, तुझ्या सुनेला सकाळी किती वाजता उठायचे हे देखील माहीत नाही का? अलका आणखी काही बोलणार इतक्यात शौर्य तिच्याकडे पाहत म्हणाला, आत्याजी, तिला बरं वाटत नाहीये ना, म्हणून तू इथे बसून नाश्ता कर.
आपण तिला लगेच घेऊन येतो. शौर्यने सिद्धीची बाजू घेत हे बोलताच अलका मिताली पूर्णपणे शॉक बसल्यासारखे पाहत होते. त्यांना ते अजिबात आवडले नाही. त्या फक्त शौर्याकडे रागाने पाहत राहिल्या. दरम्यान आलोक, नेहा, नरेंद्र आणि आजोबा ह्या सर्वांच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य होते. शौर्य वर जाण्यासाठी वळला तेव्हा त्याला पायऱ्यावरून पायांची आवाज ऐकू आला. शौर्याची नजर त्या आवाजावर पडली तेव्हा तो एकटाक तिच्याकडे पाहतच राहिला. घरातील प्रत्येकासाठीही हेच खरे होते. सर्वांनी पायऱ्याकडे नजर वळवली. जिथे सिद्धी हळूहळू पायऱ्यांवरून खाली येत होती. सिद्धी आज खूप सुंदर दिसत होती. सिद्धीने आज लाईट वेट ग्रीन कलर साडी घातली होती. हातात हिरवा गहार बांगड्या, कपाळावर छोटीशी टिकली, लाल बडक सिंदूर, ओठांवर लिपस्टिकच्या नावाने फक्त लिप बाम, गळ्यात मंगळसूत्र तिच्या गोऱ्या शरीरावर उठून दिसत होते. मोरासारखे काळे डोळे, लांब लचक पापण्या, तिचे सौंदर्य तर सगळ्यांना हादरून टाकत होते. सिद्धी आज खूपच सुंदर दिसत होती. शौर्य डोळे सुद्धा मिचकावणे विसरला होता. तो सिद्धीला पायऱ्यावरून उतरताना पाहत होता. सिद्धी खाली आल्यावर तिने तिची नजर पुढे वळवली. तिथे आजोबा, आलोक, नरेंद्र, नेहा सर्वजण बसून हसत होते. सिद्धी हळूहळू जवळ आली आणि आजोबांचे पाय स्पर्श करून असेच हळूहळू सगळ्यांचे पाया पडून आशीर्वाद घेतले. सर्वांनी तिला प्रेमाने आशीर्वाद दिले. तेव्हाच आलोक सिद्धीकडे पाहिले आणि म्हणाले, बाळा, ही आमची आत्या आहे. तुझी देखील आत्या आजी आहे. सिद्धीने राजेश्वरीकडे पाहिले. राजेश्वरी आत्या सिद्धीकडे पाहिले. सिद्धीला पाहताच ती क्षणभर तिच्या सौंदर्यात हरवून गेली. पण जेव्हा अलका तिला हलवले तेव्हा ती शुद्धीवर आली आणि सिद्धीकडे रागाने पाहू लागली. अलका तिच्या कानात कुजबुजली, बघा बघा आत्या, मूर्ख अडाणी मुलगी. तिने तिच्या बहिणीला मंडपातून पळवून आणि स्वतः मंडपात बसली. अशा नीच दीड धमडी मुलीला काय म्हणायचे तुम्हीच पहा. हे सगळं ऐकताच राजेश्वरी आत्याचा राग भडकला. पण आजोबांमुळे ती शांत होती. सिद्धी पटकन येऊन तिचे पाय स्पर्श करताच तिने आजोबा, आलोक आणि नरेंद्रकडे पाहिले आणि तिने सिद्धीला तोंड वाकडं करून सदा सौभाग्यवती राहा म्हणत तिचे पाय बाजूला केले. आत्याबाई असं करताच सिद्धीने आत्याबाईकडे पाहू लागली आणि ती तिचा चेहरा वळवून दुसरीकडे पाहत होती. आजोबांना समजले होते की त्यांच्या बहिणीला सिद्धी आवडली नाही. त्यांना आता काहीही बोलणे योग्य वाटले नाही. पण तिने कुटुंबातील सर्वांकडे पाहिले आणि म्हणाले, चला नाश्त्याची वेळ झाली आहे. सर्वजण चला नाश्ता करूया. सिद्धी ही नेहाकडे आली आणि तिचे पाय स्पर्श केले. नेहा तिला प्रेमाने आशीर्वाद दिला आणि तिला स्वयंपाकघरात घेऊन गेली. तिला सिद्धीशी बोलायचे होते. तिला आत्याबाई सोबत कसे बोलायचे, वागायचे ते सांगायचे होते. आत्याबाईची स्वभाव नेहा खूप चांगल्या प्रकारे ओळखत होती. हळूहळू सिद्धीला हे समजले की अलकाला आणि आत्याबाईला ती पसंत नाही. म्हणूनच तिने त्यांच्याकडे फार असे लक्ष दिले नाही. दरम्यान शौर्यने सिद्धीकडे स्वयंपाकघरात जाताना पाहिले आणि त्याच्या खोलीकडे गेला. मितालीही त्याच्या मागे जाऊ लागली. तेव्हा नरेंद्र मितालीकडे पाहिले आणि म्हणाले, मिताली, तू कुठे जात आहेस? मितालीने नरेंद्रकडे पाहिले. मी फ्रेश होण्यासाठी माझ्या खोलीत जात आहे अंकल. हो, म्हणूनच मी विचारले बाळा, कारण गेस्ट रूम तर खाली आहे. मग तू वर कुठे जात आहेस? ओ सॉरी अंकल, मला खरंच आठवत नव्हतं. मागच्या वेळी मी राहिले होते. माझी खोली वरच्या मजल्यावर होती म्हणूनच मी. मग नरेंद्र पटकन म्हणाले, अगं बाळा, गेल्या वेळी सिच्युएशन वेगळी होती. सॉरी अंकल, असं म्हणत मिताली गेस्ट रूममध्ये गेली. डायनिंग टेबलावर नाश्ता ठेवला होता. नेहाने आजोबांना बोलवले आणि सगळ्यांना येण्यास सांगितले. हळूहळू सगळे डायनिंग टेबलावर आले. आत्याबाई सोफ्यावर बसली होती. अलका देखील तिच्या शेजारी बसली होती. दोघीही गप्पा मारत होते. मग अलका आत्याबाईला म्हणाले, तुम्हाला माहिती आहे का आत्या,
ह्या पिढा घरात पाऊल ठेवल्याच दिवशीच मामांजींना हृदयविकारचा झटका आणला. ती माझ्या शौर्याचे आयुष्य उद्ध्वस्त करायला आली आहे. पहिल्या दिवशीच असं. आणि इथून पुढे काय होईल कुणास ठाऊक. तुम्हाला मी मगाशीच म्हणाले की तिच्या बहीण पळून गेली आणि लग्नाच्या मंडपात स्वतः बसली. जेव्हा ती पळून गेली तेव्हा तिने लग्नाला नकार द्यायला हवे होते, पण पैसे पाहून ती बसली. ती काहीतरी वेगळे बोलणार होती. तेवढ्या शौर्य पायऱ्यावरून उतरताना दिसला. शौर्यला पाहून राजेश्वरी शांत झाली. शौर्य राजेश्वरीकडे आला आणि म्हणाला, आत्या आजी, तुम्ही इथे का बसले आहात? चला नाश्ता करूया. शौर्य असे म्हणाला आणि राजेश्वरी स्मित हास्य करत डायनिंग टेबलावर गेली. पण आज सिद्धी सर्वांना नाश्ता सर्व करत होती. अलका आणि मितालीलाही अजिबात आवडलं नाही. तेवढ्यात नेहाने सिद्धीला शौर्याला नाश्ता वाढायला सांगितले. नेहाचे बोलणे ऐकून सिद्धीचे शरीर तरतर कापू लागले आणि उशीर व्हायला नको म्हणून ती तिच्या जागेवरून उठली आणि हिंमत एकवटली. तेव्हा तिने तिचा पाय पुढे टाकताच अचानक तिचा पाय घसरला आणि ती अडकळली. पण शौर्यने वेळीच तिला पकडले. शौर्याचं एक हात तिच्या कमरेवर होता आणि दुसरा तिच्या हातावर होता. शौर्याची नजर सिद्धीच्या नजरेला भिडली. या क्षणी सिद्धी घाबरलेल्या नजरेने शौर्याकडे पाहत होती, तर शौर्याची नजर फक्त सिद्धीच्या घाबरलेल्या चेहऱ्याकडे होते. ह्या चुकीबद्दल शौर्य तिला फटकारेल का? पण तसं काही घडलं नाही. उलट शौर्य तिच्याकडे पाहत म्हणाला, तू ठीक आहेस ना? तिच्या अचानक पडल्यामुळे सर्वजण तिच्या दिशेने पाहू लागले. तेवढ्यात नेहा सिद्धीकडे आले आणि विचारले, बाळा तू ठीक आहेस ना? सिद्धीने मन शांत करत फक्त मान हलवली आणि उठून सिद्धी नेहासोबत स्वयंपाकघरात गेली. तेवढ्यात राजेश्वरी आत्या सर्व काही पाहत होती. ती आजोबांकडे पाहत म्हणाली, दादा एक गोष्ट विचारू? आजोबांनी आत्याबाईला विचारण्याचा इशारा केला. दादा, आमच्या शौर्यासाठी मुलींची कमतरता नव्हती. मग तू त्या गावी का गेलास? जिच्यासोबत लग्न होणार होते ती तर लग्नाआधीच पळून गेली. मग तू आमच्या शौर्याचा गळ्याला ह्या मुलीला का बांधले? नाश्ता करणाऱ्या आजोबांनी अचानक थांबले. त्यांनी आत्याबाईकडे पाहिले, जी त्यांच्याकडे पाहत होती. पण आजोबांची नजर तिच्यावर पडताच ती घाबरली. मग आजोबा तिला म्हणाले, आपण ह्याबद्दल नंतर बोलू राजेश्वरी. आधी मला महत्त्वाचे काम करू दे. आणि बघ, आज माझ्या नातसुनेनं नाश्ता बनवला आहे. म्हणजेच माझ्या नातवाच्या बायको नाश्ता बनवला आहे. नाश्ता किती मस्त आहे त्याचा आस्वाद घे आणि नंतर मी तुझ्या प्रश्नांचे उत्तर देईन. मी नक्कीच उत्तर देईन. आधी तू नाश्ता पूर्ण कर, मग मी उत्तर देईन. दरम्यान शौर्यलाही जाणून घ्यायचे होते की तीही लग्न करायला तयार नव्हती. मी देखील नकार दिला होता, तरीही आजोबा माझे लग्न तिच्याशी का लावले? सध्या शौर्यने तिला स्वीकारले होते. आता त्याने हे स्वइच्छेने केले की त्याने ते अनिच्छेने केले? यामागे दुसरे काही कारण होते का? फक्त शौर्यच सांगू शकत होता. थोड्या वेळाने सर्वजण नाश्ता उरकून हॉलमध्ये परतले, कारण आजोबांनी सर्वांना हॉलमध्ये बोलवले होते. त्यांना ह्या रोजच्या गोंधळात अडकायचे नव्हते. त्यांना एक गोष्ट स्पष्ट करायची होती, म्हणून त्यांनी सर्वांना हॉलमध्ये बोलवले. त्यांनी सिद्धीलाही हॉलमध्ये येण्यास सांगितले. ती आज्ञा पाळली आणि हॉलमध्ये गेली. आजोबा सोफ्यावर बसले. त्यांचा मुलगा आलोक त्यांच्या शेजारी उभे होते आणि नरेंद्र दुसऱ्या बाजूला उभे होते. त्यांच्याकडे मागे वळून पाहताना असे वाटत होते की त्यांच्या भोवती एक संरक्षक कवच आहे, जे त्यांच्याकडे येणाऱ्या कोणत्याही शत्रूंच्या टोळीला चिरडून टाकेल. मग आजोबा सर्वांकडे पाहिले आणि म्हणाले, राजेश्वरीने नुकतेच विचारले आहे की ती मुलगी लग्नातून पळून गेली, मग मी शौर्याचे लग्न सिद्धीसोबत का लावून दिले? तर मी याचे उत्तर देणार आहे, कारण मला भविष्यात हा प्रश्न पुन्हा उपस्थित करायचा नाही. आणि पळून जाणाऱ्या मुलीबद्दल बोलायचे तर यात सिद्धीचे काही दोष नाही.
ती स्वतःच्या मर्जीने पळून गेली आहे. सिद्धीला तर काहीच माहीत नव्हते की इथे काय चाललं आहे. तेवढ्यात आजोबा पुन्हा म्हणाले, जर तुमच्या सर्वांच्या मनात इतके प्रश्न असतील तर मी ते तुमच्यासाठी क्लिअर करणार आहे. त्याने सिद्धीला त्यांच्याकडे बोलवले. त्याने सिद्धीकडे पाहिले. त्यांच्या हातात एक लहान पेटी होती. मग आजोबा म्हणाले, बाळा, मला माहीत आहे तू सध्या ज्या परिस्थितीतून जात आहेस त्यांना माझ्यापेक्षा चांगले कोणी ओळखत नाही. पण बाळा, जे काही घडले आहे मी ते नाकारू शकत नाही. तू आता ह्या सूर्यवंशी कुटुंबाची सून आहेस आणि आमच्या नातवाची बायको आहेस. म्हणून तुझ्या मनात कोणत्याही राग बाळगू नकोस. तुला काहीही प्रॉब्लेम असो तू येऊन मला सांगू शकतेस. आणि हो, हे हे घे, ही तुझी गिफ्ट आहे. मी आज तू बनवलेला गोड नाश्ता खाल्ला. तू खरोखर खूप छान स्वयंपाक करतेस. खरं सांगू बाळा, तुझ्या हाताचे नाश्ता तुझ्या सासूबाई सारखेच चवदार आहे. जेव्हा अलकाने आजोबांचे शब्द ऐकले तेव्हा तिचा चेहरा पडला. अलका तोंड वाकडं केले. सिद्धीला ते गिफ्ट आजोबांकडून घ्यायचं नव्हतं. तिने नेहाकडे पाहिलं. नेहा तिला ते घेण्याचा इशारा केला. सिद्धीने गिफ्ट घेतले आणि पुन्हा एकदा आजोबांच्या पाया पडून नमस्कार केला. मग आजोबा म्हणाले, गिफ्ट उडून बघ बाळा. सिद्धीने आज्ञा पाळली आणि उघडली. आणि आत सुंदर सोन्याचं बांगड्या होत्या, ज्या खूप गोंडस आणि अनोख्या होत्या. मग आजोबांनी तिला सांगितले की हे तुमच्या आजीच्या बांगड्या आहेत. तेवढ्यातच आलोकने सिद्धीला बोलवले. त्यांनी प्रेमाने सिद्धीच्या डोक्यावर हात ठेवला आणि हातात धरलेला एक मोठा सेट तिला भेट दिला आणि म्हणाले, बाळा, हे आमच्याकडून, हे तुझ्या सासूचे आहे. जरी ती सध्या इथे नसली तरी ती कुठेही असली तरी तुला पाहून तिला खूप आनंद झाला असेल. तिने हे शेवरेच्या बायकोसाठी ठेवले होते म्हणून ह्याच्यावर तुझा हक्क आहे. सिद्धीने ते त्यांच्याकडून प्रेमाने घेतले. सर्वांनी त्यांच्याकडे पाहिले तेव्हा काहींच्या चेहऱ्यावर हास्य होते तर काहींच्या मनात राग होता. तेवढ्यात जवळ उभे असलेले नरेंद्र सिद्धीच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले, बाळा, तुला द्यायला माझ्याकडे काहीच नाही, पण हो, मी बाबांना एक विनंती करू शकतो. मी सिद्धीला माझी मुलगी मानतो, म्हणून प्लीज कुणाची काही आक्षेप नको. हे ऐकून सर्वांचे चेहरे पुन्हा एकदा हास्याने उजळले. तेवढ्यात आलोकने नरेंद्र यांना चिडवले आणि म्हणाले, ही फसवणूक आहे. ती आमचीही मुलगी आहे. मग तुम्ही तिला आमच्यापासून कसे हिरावून घेऊ शकता? पण भाईसाहेब, मी तुम्हाला आधी सांगितले होते. मग तुम्ही हे कसे म्हणू शकता? ही चीटिंग आहे नरेंद्र. तुम्ही नेहमीच का जिंकता? तिघींना सोडून सर्वजण त्यांच्या बालिशपणावर हसत होते. शौर्यलाही हलकेच हसू आले. तो त्याच्या वडिलांकडे आणि काकांकडेही पाहून हसत होता. मग त्याला अचानक लक्षात आले, अरे, तो स्वतः हसत आहे. तो खूप आश्चर्यचकित झाला. त्याने पुढे पाहिले तेव्हा सर्वजण स्वतःशीच हसत होते. तेवढ्यात आजोबांनी त्या दोघांना पटकारले आणि म्हणाले, तुम्ही दोघे पुन्हा सुरू केले का? थोड्या अंतरावर उभा राहून शौर्यही हसत होता. सिद्धीची नजर शौर्यवर पडली. त्याला हसताना पाहून तिचे डोळे विस्फारले. ती आश्चर्याने शौर्यकडे पाहत होती. हसताना शौर्य खूप गोंडस दिसत होता. मग जेव्हा शौर्यची नजर सिद्धीवर पडली तेव्हा सिद्धी अचानक घाबरली आणि ती इकडे तिकडे पाहू लागली. पण शौर्यने तिला पाहिले होते. तो त्याच्या जागेवरून हलला आणि सर्वांकडे पाहत म्हणाला, आजोबा, मी ऑफिसला जात आहे, असे म्हणत तो त्याच्या खोलीकडे जाऊ लागला. शौर्य फक्त 2 पावले पुढे गेला होता तेव्हा नरेंद्रने आजोबांकडे पाहिले आणि म्हणाले, बाबा, मला तुमच्याशी सिद्धीबद्दल बोलायचे आहे. सिद्धी हे नाव ऐकताच शौर्यची पावले थांबली. पण त्याने मागे वळून पाहिले नाही आणि तो फक्त तिथेच उभा राहिला. नरेंद्र पुढे काय बोलेल हे ऐकण्याची वाट पाहत. मग आजोबा नरेंद्रकडे पाहिले आणि म्हणाले, तुला जे काही बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोल. तेवढ्यात सिद्धीने नरेंद्रकडे पाहिले आणि ती गोंधळून नकारात्मक मान हलवत होती. मग नरेंद्रने
त्यांच्या डोळ्यांनी तिला आश्वासन दिले की तिने शांत राहावे, ते असे काहीही बोलणार नाहीत ज्यामुळे तिला त्रास होईल. सिद्धीकडे पाहून नरेंद्र आलोक यांना म्हणाले, भाऊ, तुम्ही आश्रम सिद्धीच्या नावावर केले आहे आणि सिद्धीला वाटते की तिने आश्रमात राहावे, तिथल्या अनाथ मुलांसोबत आणि महिलांसोबत राहावे आणि त्यांच्याकडून काहीतरी शिकावे. आलोक हे ऐकून आश्चर्यचकित आणि काळजीत पडले आणि म्हणाले, पण नरेंद्र, तुम्हाला ते चांगलेच माहीत आहे, ती सूर्यवंशी कुटुंबाची सून आहे, ती आश्रमात कशी राहू शकते? पण भाऊ, हा माझा निर्णय नाही. सिद्धीला हेच हवे आहे. तुम्ही तिला काय हवे आहे ते विचारावे. हे सगळं ऐकून शौर्याचा मोठी घट्ट आवळल्या. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते, पण तो त्या कुणालाही दाखवू शकला नाही, कारण त्याची पाठ अजूनही मागे होती. त्याची प्रतिक्रिया कोणालाच कळली नाही. तो त्या क्षणी किती रागावला होता. आश्रमात राहण्याबद्दल ऐकून मिताली, अलका, राजेश्वरी तिघीही खूप आनंदी झाल्या. त्यांना खूप आनंद झाला. त्यांना वाटले की हे चांगली गोष्ट आहे. पिढ्या एकदा जाऊ दे घरातून. तेवढ्यात नरेंद्र म्हणाले, पण भाऊ, सिद्धी फारशी शिकलेली नाही, म्हणूनच ती अनाथाश्रमात मुलांसोबत राहणार आहे. तिथे शिकवण्यासाठी येणाऱ्या शिक्षकांकडून ती शिकू शकेल. तिथे मुलांची काळजी घेण्यासाठी कोणीतरी हवे होते आणि मला वाटतं की सिद्धीपेक्षा त्यांची चांगली काळजी कोण घेऊ शकेल? हो, ते ठीक आहे. मी तुमचा मुद्दा समजतो, पण अनाथ आश्रमात राहण्यासाठी गरज नाही. जर तिला फक्त आश्रम पाहायचा असेल तर ती दररोज जाऊन ते पाहू शकते. तिथे राहण्याची गरज का आहे? सिद्धी बराच वेळ त्यांचे संभाषण ऐकत होती. तिने आलोकडे पाहिले आणि म्हणाले, बाबा, मला फक्त एवढेच हवे आहे की माझ्यामुळे इथे जे काही घडले ते पुन्हा घडू नये. म्हणून प्लीज बाबा, मला काही दिवस तिथे राहण्यासाठी परवानगी द्या. तेवढ्यात रागवलेलं शौर्य सगळं काही ऐकून मागे न वळता तो आजोबांना म्हणाला, आजोबा, ती आश्रमात जाऊ शकते, पण ती तिथे राहू शकत नाही. ती इथेच राहील. रोज सकाळी आश्रमात जाईल आणि संध्याकाळी घरी येईल. तिथे राहण्याची गरज नाही आणि हा माझा निर्णय आहे. असे म्हणत शौर्य निघून गेला. तो गेल्यानंतर आजोबांनी सिद्धीच्या डोक्यावर हात ठेवले आणि म्हणाले, मला वाटते की शौर्याचा निर्णय योग्य आहे. म्हणून तू घरून दररोज प्रवास करशील. एक ड्रायव्हर तुला घेऊन जाईल आणि तुला घेऊन येईल. खरं तर बाळा, मला तुला आश्रमात राहू द्यायची नाही आहे. तू दररोज जाऊन ये. मी खूप आनंदी आहे. तेवढ्यात आलोक सिद्धीकडे पाहिले आणि म्हणाले, बाळा, तुझ्या खोलीत जा आणि तयार हो. मी तुला आज आश्रमात घेऊन जाईन आणि मी तुला काही लोकांची ओळख करून देतो, म्हणजे तुला काही त्रास होणार नाही. तेवढ्या सिद्धी म्हणाले, बाबा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. हो बाळा, बोल, तुला काय सांगायचं आहे? बाबा, आश्रमातील कोणालाही कळू नये की मी तुमची सून आहे. आलोक नरेंद्र आजोबांना खूप चांगले समजले, म्हणून त्यांनी फक्त मान हलवले. तेवढ्यात अलका तिचा फोन काढला आणि काहीतरी SMS टाईप केले आणि पुढे पाहू लागले. ते अजूनही बोलत असतानाच दारावर टकटक झाले. हॅलो एव्हरीवन, तुम्ही कसे आहात? सर्वांनी पुढे पाहताच तिथे सुमारे 25 वर्षाचा एक मुलगा उभा होता. मस्त पर्सनॅलिटी आणि दिसायला हँडसम होता. तेवढ्यात अलका पटकन त्या मुलाकडे गेली. अरे विक्रम, तू अचानक कसा आलास? कुटुंबातील इतर सदस्यांचे चेहरे पडले. नेहा चेहरा बारीक करून स्वयंपाकघरात गेली. शिया आणि श्यामली देखील निघून गेले, पण श्यामलीच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव दिसले, जे कुणालाच लक्षात आले नाही. अहो आत्या, मी काय करू? मला तुमची खूप आठवण येत होती, म्हणून मी थांबू शकलो नाही आणि मी तुम्हाला भेटायला आलो. तुम्ही बनवलेले आलू पराठे खाऊन बराच दिवस झाला आहे. अरे खूप छान, निदान तुला तरी तुझ्या आत्याची आठवण आली. तेच आलोक यावेळी नरेंद्रकडून काहीतरी घ्यायला आले होते. त्यांच्याकडे पाहून म्हणाले, नेहमीच तेच नाटक असते. मला पैसे द्या, मला नोकरी द्या,
तो फक्त एवढंच करतो. अधूनमधून तिथे यायला त्याच्याकडे नेहमीच काहीतरी निमित्त असते. नरेंद्र त्यांचे बोलणे ऐकून हसत होते. तेवढ्यात विक्रम आत आला. समोरच्या सोफ्यावर बसलेल्या आजोबांचे पाय स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतला आणि म्हणाला, आजोबा कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे म्हणत आजोबा त्यांच्या जागेवरून उठले आणि त्यांच्या खोलीकडे गेले. विक्रमने आलोकजवळ जाऊन त्यांचे पाय स्पर्श केले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. तेही त्याला आनंदी राहण्याचा आशीर्वाद देऊन निघून गेले. तेवढ्यात विक्रम नरेंद्रकडे गेला, पण अलकाने त्याला थांबविले. अरे विक्रम, इथे बघ कोण आहे. विक्रम मागे वळून पाहिले तेव्हा ती सिद्धी होती. तो सिद्धीमध्ये हरवून गेला होता. तो तिच्याकडे वरपासून खालपर्यंत बॅड इंटेन्शन नजरेने पाहत होता आणि मनात म्हणाला, किती मस्त मुलगी आहे ती. तिला चाकायला खूप मजा येईल. पण ती कोण आहे? ती कोण आहे? मला काय फरक पडतो? मला फक्त चोपण्यात इंटरेस्ट आहे. तेवढ्यात अलकाने विक्रमला हाक मारली. अरे विक्रम, ऐकतोयस ना मी काय म्हणते? विक्रम सिद्धीकडे असे पाहत असलेले मितालीने पाहिले आणि ती एका क्षणासाठी रागवली, पण दुसऱ्या क्षणाला तिच्या चेहऱ्यावर एक कुटील हास्य आले. नरेंद्र सिद्धीकडे पाहिले. बाळा, तू जा आणि तयार हो, भाऊ लवकर येतील. सिद्धीने हसत त्यांच्याकडे पाहिले, मान हलवले आणि पायऱ्या चढून निघून गेले. विक्रम सिद्धीला जाताना पाहत होता. त्याने सिद्धीला जाताना पाहत अलकाला विचारले, आत्या, ती कोण आहे? तेवढ्यात राजेश्वरी आत्याबाई म्हणाली, अरे मी दिसत नाही का तुला? मग विक्रमने तिच्याकडे हसत हसत पाहिले आणि म्हणाला, अरे मी माझ्या मैत्रिणीला कसे विसरू शकतो? तो पटकन तिच्याकडे गेला आणि तिला मिठी मारली. राजेश्वरीच्या चेहऱ्यावर हास्य आले. इथे शौर्याच्या खोलीत सिद्धी खोलीत प्रवेश करताच तिची नजर आरशासमोर उभ्या असलेल्या शौर्यावर पडली. शौर्याची नजरही सिद्धीवर पडली. सिद्धीला पाहून तो पुन्हा एकदा रागावला, पण रागावर नियंत्रण ठेवून त्याने वळून सिद्धीकडे पाहिले, जी मान खाली घालून कपाटाकडे चालत होती. ती तिथे पोहोचण्यापूर्वीच सिद्धीने शौर्याचा आवाज ऐकला, जो तिला म्हणत होता, मी संध्याकाळी तुला आश्रमातून घ्यायला येईन. तू आता मिस्टर सूर्यवंशी सोबत जात आहेस, पण तुला आणायला मी येईन. मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. असे म्हणून तो बाहेर गेला. तो निघताच सिद्धीचे हृदयाचे टोके नॉर्मल लिमिट क्रॉस करून 200 स्पीडने पळत होते. थोड्या वेळाने सिद्धीने हॉलमध्ये उभी राहून आलोक्यांची वाट पाहत होती. तेवढ्यात बाहेर निघालेला विक्रम सिद्धीला पाहून तिच्याकडे हळू पावले टाकत गेला. तो हळूहळू आला आणि सिद्धीचा मागे उभा राहिला. हे ब्युटी गर्ल, व्हॉट इज युअर नेम? सिद्धीला तिच्या मागे एक आवाज ऐकू आला आणि ती घाबरली. घाबरलेल्या अवस्थेत ती पडणारच होती तेव्हा विक्रमने तिचा हात धरला आणि तिला आपल्याकडे ओढले. अशाच परिस्थितीत ती विक्रमच्या मिठीत गेली, पण सिद्धी पटकन त्याच्यापासून वेगळी झाली आणि काही अंतरावर उभी राहून त्याच्याकडे पाहत होती. विक्रम तिथेच उभा राहून हसत होता. तो आणखी काही बोलण्यापूर्वीच आलोकने मागून विक्रमला अडवल्याने विचारले, तू इथे काय करतोयस विक्रम? विक्रमने आलोक्यांचे शब्द ऐकताच तो यावेळी घाबरला. त्याने पटकन स्वतःला सावरले. काही नाही अंकल, मी बाहेर जात होतो. ती कोणाची तरी वाट पाहत होती, म्हणून मी फक्त विचारायला आलो होतो की तू कुणाची वाट पाहत आहेस. तेवढ्यात थोडा रागाने आलोक म्हणाले, ती कुणाची वाट पाहत आहे हे तुला काही देणं घेणं नाही, तर मग तू स्वतःच्या कामाकडे लक्ष दे. असं म्हणत सिद्धीकडे पाहिले आणि म्हणाले, बाळा चल. सिद्धी हो म्हणाली आणि त्यांच्यासोबत निघून गेले. आलोक रागाने बोलल्यामुळे विक्रम खूप रागवला होता, पण सिद्धीला पाहून त्याच्या मनात काहीतरी खळबळ उडाली. दरम्यान सिद्धी गाडीत बसून आश्रमकडे निघून गेली.